हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट 2022 साठी पेपर 2 अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स म्हणजे जे सेट एक्झाम 2022 ला टार्गेट करत आहेत आणि ज्यांचा विषय अर्थशास्त्र आहे त्यांच्यासाठी आपण हे लेक्चर सिरीज चालू केले आहे, ज्याच्यामध्ये आजचं आपलं युनिट आहे मनी अँड बँकिंग आणि टॉपिकचं नाव आहे कंपोनंट्स ऑफ मनी सप्लाय. याविषयी आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कशन करणार आहोत. सुरू करूया सेशनला. सेशन सुरू करण्यापूर्वी जे स्टुडंट्स महाराष्ट्र सेट 2022 साठी प्रिपरेशन करत आहेत किंवा या एक्झामला टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी पेपर 2 अर्थशास्त्रासाठी आम्ही एक कंप्लीट कोर्स घेऊन आलो आहोत. जे स्टुडंट्स अर्थशास्त्रामध्ये आपलं महाराष्ट्र सेट एक्झाम क्रॅक करू इच्छितात त्यांच्यासाठी हा कंप्लीट कोर्स खूप हेल्पफुल आहे, कारण या कोर्समध्ये फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत. म्हणजे ऑल 10 युनिट्स वरचे जे काही सिलेबस आहे त्याचे पूर्ण व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस टेस्ट, पीडीएफ सोल्युशन विथ आन्सर्स. म्हणजे जे काही तुम्ही टेस्ट किती महत्त्वाचे ते तुम्हाला माहिती आहे, सराव करणं किती महत्त्वाचं आहे त्यासाठी ह्या टेस्ट आहेत. आणि पीडीएफ सोल्युशन विथ आन्सर देखील मिळणार आहेत, जेणेकरून ह्या पीडीएफ तुम्ही वाचून देखील एक्झामला गेलात तरी तुमच्या डोळ्याखालून गेलेले क्वेश्चन्स तुम्ही सहज सॉल्व्ह करून येऊ शकता. फुल सिलेबस नोट्स 10 युनिट्सचे मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये नोट्स देखील प्रोव्हाइड केले जाणार आहेत. या कोर्समध्ये PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स देखील त्याच्यामध्ये तुम्हाला सरावासाठी मिळतील. आणि सराव खूप महत्त्वाचा आहे. नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स हे तुम्हाला हा कोर्स किंवा ही एक्झाम जी आहे ती क्रॅक करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहेत. महाराष्ट्र सेट बरोबरच जे स्टुडंट्स नेटची प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कोर्स खूप हेल्पफुल आहे. अर्थशास्त्र या विषयाचा त्याची फीस फक्त 5000 रुपीज आहे. बोनस म्हणून पेपर 2 वर पेपर 1 चा सगळा मटेरियल जे आहे, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, 50 फुल सिलेबस टेस्ट, पीडीएफ सोल्युशन विथ आन्सर्स, फुल सिलेबस नोट्स, PYQs पेपर 1 च्या देखील इथे मिळणार आहे. म्हणजेच 5000 मध्ये तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 चा कंप्लीट स्टडी इथे होणार आहे. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा, जेणेकरून तुमच्या दोन्ही पेपरचा स्टडी 2022 ची एक्झाम टार्गेट करण्यासाठी उपयुक्त राहील. त्यासाठी तुम्ही हे ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचा, किंवा दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज देखील करू शकता. आपल्याला स्क्रीनवर स्टेप्स दिसतात ऍप डाउनलोड करण्याच्या. अगदी 3 स्टेप्स मध्ये तुम्ही हे ऍप्लिकेशन यूज करायला स्टार्ट करू शकता. फक्त तुम्हाला प्ले स्टोर वरून ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. लॉग इन करताना तुमचे डिटेल्स भरून तुमची कॅटेगरी जी आहे MS सेट पेपर 2 इकॉनॉमिक्स ती सिलेक्ट करायची आणि बाकी सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला मग चालू होईल आणि इझिली तुम्ही सगळे टॅब्स जे आहेत ते यूज करू शकता. इतका सिंपली ॲप आहे, युजर फ्रेंडली ॲप आहे जे तुम्ही स्टडीसाठी वापरू शकता. जसे की आपण आज मनी अँड बँकिंग चा युनिट चालू केलेला आहे, तर आपण बघणार आहोत मनी इज अ मोस्ट लिक्विड असेट्स ऑफ ऑल. सगळ्यांसाठी ही मनी जे आहे ती एक लिक्विड असेट्स आहे. इट रिप्रेझेंट्स द प्राईम फॉर्म ऑफ कॅपिटल असेट्स. हे आपल्याला भांडवलशाही असेट म्हणून सुद्धा दाखवत असतं. मनी इज एक्सेप्टेड ॲज अ मीन ऑफ एक्सचेंज ऑर ॲज मेजरमेंट ऑफ व्हॅल्यू ऑफ गुड. It is fascinating to imagine a world where the money wouldn't exist. आता मनी चा युनिट आपण चालू केलं तर मनी विषयी आपल्याला सांगता येते की मनी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे पैसा हा सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तो आपल्याला भांडवल दाखवतो, म्हणजे पैशाचं भांडवलाचं रूपांतर किंवा भांडवल किती आहे त्याचं प्रमाण दाखवण्यासाठी देखील पैसा उपयोगी येतो. त्याच्यानंतर ज्या वस्तू आहेत त्यांची व्हॅल्यू दाखवण्यासाठी किंवा त्यांचं एक्सचेंज होण्यासाठी देखील पैसा उपयोगी येतो. त्याच्यानंतर आपण असं कुठलंच जग इमॅजिन करू शकत नाही जिथे पैसा नाहीये. म्हणजे त्याची नावं वेगवेगळी आहेत, करन्सीची नावं वेगळी वेगळी आहेत, पण मनी नाहीये असं कुठेच होत नाही. सप्लाय ऑफ मनी, आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो आजच्या टॉपिकमध्ये आजच्या सेशनमध्ये आपल्याला घ्यायचा आहे की मनी सप्लाय, पैशाचा पुरवठा कसा होतो. ऑन अदर हँड इज अ डिफरंट कन्सेप्ट. ही एक वेगळी कन्सेप्ट आहे. इट इज अ कन्सेप्ट ऑफ स्टॉक अँड शेअर इज युजली परसिव्ड इन टर्म ऑफ द cumulative effect of the amount of currency that the citizen have and demand deposit available with the banks of country. आता या ठिकाणी मनी सप्लाय म्हणजे पैशाचा पुरवठा हा फक्त चलनाच्या भाषेमध्ये नाही तर स्टॉक आणि शेअर्स ज्याला आपण म्हणतो त्याच्या रूपामध्ये सुद्धा मनी सप्लाय केला जातो. ओके, आणि काही वेळेस डिमांड डिपॉझिट आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं जातं. अंडरस्टँडिंग द फंडामेंटल ऑफ मनी सप्लाय अँड मनी डिमांड हेल्प्स
get an idea regarding the country's financial status and fluidity of country's currency. आणि ह्या सगळ्याचं मनी सप्लाय किंवा मनी डिमांड जी आहे म्हणजे पैशाची मागणी किंवा पैशाचा पुरवठा आहे त्याच्यावरून आपल्याला एखाद्या कंट्रीची किंवा एखाद्या देशाची फायनान्शियल स्थिती स्टेटस काय आहे म्हणजे आर्थिक स्थिती त्या कंट्रीची काय आहे हे आपल्याला समजतं. इन दिस सेक्शन वी शॅल टॉक अबाउट द सप्लाय ऑफ मनी, इट्स मीनिंग, component and the various method that are involved in the money supply. तर मनी सप्लाय मध्ये म्हणजे पैशाच्या पुरवठ्यामध्ये काय काय इन्क्लूड असतं जसं की त्याचा मीनिंग काय आहे, मनी सप्लाय म्हणजे काय आहेत, कंपोनंट्स कुठले कुठले आहेत त्याचे ज्याच्यानुसार मनी सप्लाय केला जातो. तर त्या सगळ्याची माहिती आपल्याला आता पुढे घ्यायची आहे किंवा आजच्या सेशन मध्ये आपल्याला बघायचं आहे. मनी सप्लाय डेफिनेशन काय आहे मनी सप्लायची. द कन्सेप्ट ऑफ मनी सप्लाय कॅन बी डिफाईन्ड as the total quantity of currency that can be included in nation's economy. डेफिनेशन म्हणण्यापेक्षा त्याचा अर्थ काय आहे हे सांगितलेलं आहे की मनी सप्लाय ही जी कन्सेप्ट आहे ती रिलेटेड आहे कशाशी, क्वांटिटी आहे पैशाची करन्सीची ती कंट्रीच्या म्हणजे नेशनच्या आपल्या राज्याच्या किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये इन्क्लूड केली जाते त्या सगळ्याला टोटलपणे आपण मनी सप्लाय असं म्हणतो. मनी सप्लाय इन्क्लूड्स द टोटल मनी इन्क्लूड केले जातं मनी सप्लाय मध्ये. बोथ इन द फॉर्म ऑफ कॅश ॲज वेल ॲज डिपॉझिट्स कॅन बी युज्ड ॲज अ कॅश इझिली. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त कॅश किंवा करन्सी नाही तर त्याच्यामध्ये डिपॉझिट्स जे आहेत कॅश मधले ते सुद्धा आपण मनी सप्लाय मध्ये इन्क्लूड करतो. Okay, the money supply economies is associated with the government's direct power as it is the government that issue currency either in the paper form or in the form of coin as a combination of treasuries, bills and demand drafts of banks. Similarly, the banks are also have control over the money supply and they exert such influence through the reserve and credit controls. आता काय आहे मनी सप्लाय म्हणजे काय समजलं आपल्याला, सगळी टोटल क्वांटिटी असते करन्सीची किंवा जे काय पैसा पुरवला जातो बाजारामध्ये त्या सगळ्याला आपण मनी सप्लाय असं म्हणतो. आणि ते कोणामुळे म्हणजे चालतं कोणाद्वारे तर गव्हर्नमेंटद्वारे. गव्हर्नमेंट ही करन्सी जी आहे ती किती बाजारात आणायची, किती प्रमाणात आणायची, किती इश्यू करायची, पेपर मधली आणायची की कॉइन मधली आणायची, त्याच्यानंतर मनी सप्लाय जो आहे तो त्याचा इन्फ्लुएन्स कसा ठेवायचा, रिझर्व्ह ठेवायची, क्रेडिट ठेवायचं, क्रेडिट कंट्रोल द्यायचं की नाही द्यायचा, या सगळ्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स हे गव्हर्नमेंट बँकेकडे असतात. जसं की आपल्याला माहिती आहे RBI आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ही इंडियाची करन्सी किंवा मनी सप्लाय विषयी सगळे निर्णय घेत असते. तसंच हे जे आपल्याला सांगितलेलं आहे स्ट्रक्चर इथे आपल्याला एवढ्या पॅसेज मध्ये आपल्याला तेच सांगितलेलं आहे की एक बँक असते किंवा एक अशी हे असते गव्हर्नमेंट असोसिएटेड इकॉनॉमी किंवा डायरेक्टेड असते पॉवर्ड ती ह्या सगळ्या करन्सीचे रिलेटेड नियम किंवा इम्पॉर्टंट रूल्स हे तयार करत असते. मनी सप्लाय हॅज अ मेजर इम्पॅक्ट ऑन इकॉनॉमी ऑफ द कंट्री. मनी सप्लाय ही एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती इकॉनॉमीवरती प्रत्येक अर्थव्यवस्थेवर प्रत्येक कंट्रीच्या अर्थव्यवस्थेवरती ती परिणाम करत असते. द इन्फ्लेशन ऑफ प्राइस कमोडिटीज द डिमांड अँड सप्लाय चेंजेस द सप्लाय ऑफ मनी. अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा इन्फ्लेशन म्हणजे भाव वाढ किंवा तेजी किंवा मंदी या ज्या सिच्युएशन्स जेव्हा येतात त्यावेळेस मनी सप्लाय द्वारे त्याच्यावर कंट्रोल ठेवला जातो. त्याच्यामध्ये चेंजेस होतात डिमांड मध्ये सुद्धा आणि सप्लाय मध्ये सुद्धा पैशाच्या. इन इकॉनॉमीज मनी सप्लाय प्लेज अ रोल इन इंटरेस्ट रेट्स अँड कॅश फ्लो प्रिव्हेलंट थ्रू आउट द कंट्री. तर यावेळेस काय करतं इकॉनॉमीमध्ये म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये मनी सप्लाय काय रोल प्ले करतो तर इंटरेस्ट रेट्स किंवा कॅश फ्लो प्रिव्हेलंट या दोन्हीच्या माध्यमातून मनी सप्लाय जो आहे तो इकॉनॉमीला कंट्रोलमध्ये ठेवत असतो. कशाला इकॉनॉमीला. Economy. Okay, it is important to note here that the money supply does not include the stock of money held by the government or the money under the possession of the bank. These institutions serve as the suppliers of the money or involved in the production of money rather than being a part of money supply. The term money supply refers only to the share of capital or cash that governed by the people of the country. Okay, बँकेमध्ये किती पैसा आहे किंवा मेन ब्रांच मध्ये RBI मध्ये किती पैसा आहे याला आपण मनी सप्लाय मध्ये कन्सिडर करत नाही. त्या उलट मार्केटमध्ये किती पैसा आहे, मार्केट इन द सेन्स प्रत्येक नेशन्स किंवा कंट्री मधले पीपल जे आहेत, कोण पीपल इथे बघितलेलं आहे, मनी किंवा कॅश किंवा कॅपिटल जे आहेत गव्हर्न बाय पीपल
एखाद्या कंट्रीच्या पीपल कडून जेवढा पैसा गव्हर्न केला जातो आहे त्या सगळ्याला आपण मनी सप्लाय मध्ये इन्क्लूड करू शकतो, ना की एखाद्या बँकेमध्ये ठेवी आहेत किंवा डिमांड्स आहेत त्या लोकांच्या असतील तर ठीक आहे, पण त्या बँकेच्या असतील एक्स्ट्रा असतील तर ते त्याच्यामध्ये इन्क्लूड केले जात नाही. कॅश फ्लो किंवा कॅश जेवढी वापरात आहेत तेच मनी सप्लाय मध्ये इन्क्लूड केली जाते काउंट करताना. ओके. इफेक्ट ऑफ मनी सप्लाय ऑन इकॉनॉमी. आता आपण मनी सप्लाय म्हणजे काय समजलं, मनी सप्लाय मध्ये काय काय येतं, मनी सप्लाय कोणाद्वारे केला जातो हे बघितलं. आता मनी सप्लायचा इफेक्ट काय होतं इकॉनॉमीवरती म्हणजे अर्थव्यवस्थेवरती ते बघायचं आहे. द मनी सप्लाय मीनिंग द टोटल कॅश प्रेझेंट अंडर द नेशन्स इकॉनॉमी is bound to influence the economics of the market. Therefore, any change in the demand or supply of money will result in consequent change in a market. ह्याचा इफेक्ट इनडायरेक्टली मनी सप्लायचा मार्केट हा इनडायरेक्टली मार्केट वरती होतो. जसं की आपण बघितलं मार्केटमध्ये काय असतं, इन्फ्लेशन आलं, मंदी जेव्हा येते, भावाड जेव्हा येते, तेव्हा पैशाची मागणी किंवा सप्लाय जो असतो तो जास्त व्हायला पाहिजे असतो, लोकांची मागणी त्यावेळेस जास्त असते. तसं मार्केटवरती याचा परिणाम होतो मनी सप्लायचा. A rise in a money supply will reveal its effect by discrete interest rates and price value of commodities and services. जेव्हा मनी सप्लाय वाढतो त्यावेळेस काय होतं, प्राइस सुद्धा वाढवल्या जातात, नाहीतर मग वस्तू कमी पडतील आणि पैसा जास्त होईल. अशा वेळेस सिच्युएशन मध्ये त्या पैशाची व्हॅल्यू सुद्धा कमी होईल. म्हणून काय केलं जातं, मार्केटमध्ये मनी सप्लाय जेव्हा वाढवला जातो तेव्हा इंटरेस्ट रेट कमी केले जातात आणि प्राइस व्हॅल्यू ज्या आहेत कमोडिटीजच्या वाढवल्या जातात. whereas a decrease in money supply will result in increase in interest rate. त्याचप्रमाणे जर मनी सप्लाय कमी केला तर इंटरेस्ट रेट वाढेल आणि प्राइस व्हॅल्यू विथ कपल्ड इंक्रीज इन बँक रिझर्व म्हणजे बँकेत सुद्धा प्राइस व्हॅल्यू त्याची वाढणार आहे. In effect, similar to this occurs in business as well. As a price level lower due to the increased money supply, the production in business will increase to accommodate people's increased spending. Thus, money supply and the money demand directly impact on macroeconomics of the nation's market. तर जसं मी म्हटलं, मार्केटमध्ये जेव्हा पैसा येतो, लोकांकडे पैसा जेव्हा येतो तेव्हा वस्तूंच्या किमती वाढवल्या जातात. कारण का, तर ते पुरवठा झाला पाहिजे. म्हणजे इनडायरेक्ट त्याचा कशावर परिणाम होतो, मार्केटवरती परिणाम होतो. तर या काही कंडिशन्स आहेत जेव्हा मनी सप्लाय करायचे असतात त्यावेळेस या सगळ्यांना बांधील राहून आपल्याला ह्या सगळ्या मनी सप्लाय करायचा असतो, गव्हर्नमेंटला या मनी सप्लाय करायचा असतो. मनी सप्लायची डेफिनेशन बघितली, मनी सप्लायचा अर्थ बघितला, मनी सप्लाय कोणाकडून होतो ते बघितला, मनी सप्लायचा इकॉनॉमीवरती काय परिणाम होतो किंवा मार्केटवरती काय परिणाम होतो ते बघितला. आणि आता आपण डिस्कस करतोय कंपोनंट्स ऑफ मनी सप्लाय. मनी सप्लायचे कंपोनंट्स कोणते आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. 2 components of money supply regulate its structure and flow. These are, आता स्ट्रक्चर आणि फ्लो जो आहे मनी सप्लायचा ते 2 कंपोनंट्स वर ठरतो. एक आहे करन्सी, चलन ज्याला आपण म्हणतो. करन्सी म्हणजे चलन. आपण प्रत्येक लेक्चरमध्ये इंग्लिश वर्ड्स जास्त घेतोय कारण आपल्याला सवयीचे पडावे यासाठी, पण मी प्रत्येक वेळेस तुम्हाला त्याबरोबर मराठी वर्ड्स सुद्धा सांगते त्या वर्डसाठी काय असेल आणि एक्सप्लेनेशन तर आपण मराठीमध्येच देतो आहोत. करन्सी म्हणजे चलन. Currency forms a major part of money supply of nation. As discussed before, the government produces currency in 2 forms, that is coins and paper currency. Thus money supply to the currency can also be divided into. आता काय म्हटलेलं आहे की करन्सी हा एक मेजर पार्ट परफॉर्म करतो मनी सप्लाय मध्ये, कारण मनी सप्लाय करताना पैसे मात्र आपल्याला चलन जे आहे तेच आपल्याला उपयोगी जास्त येतं. जसं की आपण म्हटलं की करन्सी सुद्धा 2 फॉर्म मध्ये गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करत असतं, एक तर कॉइनच्या रूपात आणि दुसरं पेपरच्या रूपामध्ये, म्हणजे नोट आणि कॉइन असं आपण म्हणतो. तर खाली त्याचे फॉर्म्स दिलेले आहेत, एक आहे पेपर करन्सी नोट्स आणि दुसरा आहे कॉइन्स. The production of currency notes is under control of government. गव्हर्नमेंटच्या कंट्रोल मध्ये ह्या नोट्सचं प्रोडक्शन केलं जातं, as well as the Reserve Bank of India. जसं अजून रिझर्व्ह बँकेच्या कंट्रोल मध्ये सुद्धा हे आहे. In the country only 1 rupee paper currency is produced by the government, while RBI produces all other currency notes. आता गव्हर्नमेंट द्वारे जे आहे ती फक्त 1 रुपयाची नोट आहे ती प्रोड्यूस केली जाते. RBI मात्र सगळ्या बाकीच्या करन्सी नोट्स प्रोड्यूस करते. ओके. कॉइन्स काय आहेत, आता पेपर नोट समजला तर कॉइन्स काय आहे, द सेकंड फॉर्म ऑफ करन्सी इन इंडिया. इंडियामध्ये सेकंड फॉर्म आहे करन्सीचा कॉइन्स. द कॉइन्स आर प्रोड्यूस इन 2 व्हेरियंट्स विथ अ टोकन कॉइन अँड द स्टँडर्ड कॉइन कॅटेगराइज
as full bodies coins. The full bodies currency coins are little value today. Under the currency system, the token coin represents the value of 50 पैसा and 25 पैसा. ओके, कॉइन्स मध्ये पण दोन प्रकार त्यांनी सांगितलेले आहे, एक फुल बॉडी करन्सी कॉइन्स आणि लिटिल व्हॅल्यू टुडे फुल बॉडी कॉइन्स आणि दुसरं काय टोकन कॉइन्स. तर आपले जे मोठे कॉइन्स आहेत 10 रुपये 5 रुपये, आता नवीन कॉइन आलेला 10चा तो टोकन कॉइन्स मध्ये येतो. आणि स्मॉल फुल बॉडी करन्सी मध्ये हे ना स्मॉल व्हॅल्यू लिटिल व्हॅल्यू आहे, त्याच्यामध्ये कुठले येतात, द टोकन कॉइन्स रिप्रेझेंट्स द व्हॅल्यू ऑफ, सॉरी मी व्हाईस वर्सा सांगितलं तुम्हाला. फुल बॉडी करन्सी मध्ये मोठे कॉइन्स येतात आणि छोटे कॉइन्स कशामध्ये तर टोकन कॉइन्स मध्ये. आणि टोकन कॉइन्स काय रिप्रेझेंट करतात, व्हॅल्यू 50 पैसे किंवा 25 पैसे यांची व्हॅल्यू रिप्रेझेंट करतात, जे सध्या कालबाह्य आहेत किंवा ते आता सध्या वापरात नाही आहेत. ओके, आणि एक झाला करन्सी कंपोनंट आणि दुसरा कंपोनंट आहे डिमांड डिपॉझिट्स. ओके, the demand deposits are the part of commercial banks and are used as a non-confidential fund. These accounts are considered money when included under the economy of the country. Such deposits working mechanism is similar to that of checking accounts where withdrawals from the fund can be made without notice. आता डिमांड डिपॉझिट्स म्हणजे काय, काही व्यक्ती आहेत त्या कमर्शियल बँक्स मध्ये आपले डिपॉझिट म्हणजे आपले जे पैसे आहेत ते ठेवत असतात आणि लागेल तेव्हा ते काढत असतात, तर त्यांना डिमांड डिपॉझिट्स असं म्हणतात. तर ते सुद्धा आपल्याला मनी सप्लाय मध्ये कन्सिडर करावे लागतात, कारण तो सुद्धा एक कॅशच असणार, म्हणजे त्यामध्ये सुद्धा पैसा आहे लोकांचा जे त्यांना वापरायच्या वेळेस ते काढू शकतात. ओके, म्हणून हे सुद्धा एक कंपोनंट आहे मनी सप्लायचे. दोन कंपोनंट्स आहेत, एक करन्सी आणि सेकंड आहे डिमांड डिपॉझिट. ओके, दोन कंपोनंट्स बघितले मनी सप्लायचे. आता आपण बघतोय डिफरंट मेजर्स ऑफ मनी सप्लाय. मनी सप्लायचे कोणते कोणते उपाय आहेत किंवा कुठल्या कुठल्या गोष्टींद्वारे आपण मनी सप्लाय करतो हे आपल्याला बघायचं आहे. आफ्टर गेटिंग एन आयडिया अबाउट द कन्सेप्ट ऑफ मनी सप्लाय, वी शॅल नाव अंडरस्टँड द different methods used to measure India's supply of money. Okay, as mentioned before, money production is largely governed by the government रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. जास्तीत जास्त पैसा हा कोणाकडून ओन केला जातो किंवा गव्हर्न केला जातो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, दॅट इज आरबीआय. ओके, देअरफॉर इट इज आरबीआय दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर द मेजर्स ऑफ मनी सप्लाय. आणि यासाठी आरबीआय तयार करते हे मेजर्स मनी सप्लाय साठीचे आणि त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल सुद्धा हीच बँक असणार आहे. देर आर 4 टाइप्स ऑफ मेथड यूज बाय आरबीआय to measure the supply of money in India. Let's take them to one by one. ओके, आता इथे 4 टाइप्स सांगितलेले आपल्याला. काय सांगितलेले, 4 टाइप्स सांगितलेत. कशाचे, मेथड्स आहेत, या टाइप्स नाही आहेत, सॉरी, मेथड्स यूज बाय आरबीआय, आरबीआय कडून यूज केले जातात कशासाठी, मनी सप्लाय साठी. ओके, एक एक आपल्याला बघायचे आहेत. द फर्स्ट मेजर इज डिनोटेड ॲज M1. आता पहिला जो वापर आहे किंवा उपाय ज्याला म्हणू शकतो आपण, मेजर आहे, मोजमाप आहे, ते M1 नी डिनोट केलं जातं. आणि इट इज रिप्रेझेंटेड ॲज फॉर्म्युला. म्हणजे ह्याचा फॉर्म्युला काय आहे, M1 मध्ये C प्लस DD प्लस OD. ओके, आणि त्याच्यामध्ये हे काय काय असणार आहे, व्हेअर C रिप्रेझेंट्स करन्सी, म्हणजे याच्यामध्ये पैसा चलन असणार आहे, इन्क्लुडिंग बोथ पेपर करन्सी अँड कॉइन्स दोन्ही. DD मध्ये काय असणार आहे, डिमांड डिपॉझिट, जे आपले कंपोनंट्स मध्ये बघितलं होतं ते सुद्धा ह्याच्यात सुद्धा असणार आहे, डिमांड डिपॉझिट्स मेड इन बँक्स. ओके, आणि OD काय असणार आहे, OD मध्ये रिप्रेझेंट्स द अदर टाइप्स ऑफ डिपॉझिट मेड इन आरबीआय, लाईक डिपॉझिट फ्रॉम पब्लिक सेक्टर फायनान्सिंग, फॉरेन बँक्स और इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स सच ॲज IMF यांच्याकडून जे डिपॉझिट होतात ते सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत M1 मध्ये. तर याच्यामध्ये ह्या सगळ्यांना इन्क्लूड करून जे ऍडिशन करून जो पैसा निर्माण होतो तो मनी सप्लाय मध्ये आहे, असंही M1 च्या म्हणण्यानुसार आहे. तर असे 4 वेगवेगळे मेथड्स आहेत ज्याच्यानुसार आपण मनी सप्लाय काउंट करू शकतो, मोजू शकतो. ओके, त्यातला हा झाला फर्स्ट M1 ज्याला म्हणतो. आता नेक्स्ट पुढे बघायचं आहे M2. Okay, the next measure under RBI approaches to the money supply is denoted as M2. Under the first approach, the deposit made in savings accounts are not included as money supply. Money supply म्हणजे सेव्हिंग्स अकाउंट मध्ये जे पैसे असतात किंवा करन्सी असते ती त्याच्यामध्ये इन्क्लूड केली गेली नव्हती. The second method compensate this by adding the saving account. तर मग याच्यामध्ये M2 मध्ये आपण सेव्हिंग्स सुद्धा ऍड केलेले आहेत. ओके, लोकांच्या सेव्हिंग्स पण त्याच्यामध्ये यायला पाहिजेत असं म्हणणं आहे आरबीआयचं, म्हणून M2 मध्ये या सेव्हिंग्स सुद्धा ऍड केलेल्या आहेत. मग M2 मध्ये M1 प्लस, M1 मध्ये काय होतं, C प्लस DD प्लस OD. ओके, आणि ह्याच्यामध्ये प्लस सेव्हिंग्स सुद्धा टाकलेले आहेत. हे झालं M2.
deposit made as savings deposit in post office savings bank. ओके, द थर्ड मेथड, आता ही झाली सेकंड मेथड. आता थर्ड मेथड आहे ज्याला आपण M3 म्हणतो. थर्ड मेथड अंडर RBI अप्रोचेस मनी सप्लाय includes the net deposit made under the specific period with the banks. It includes the normal money supply and net deposit. त्याच्यामध्ये नेट डिपॉझिट सुद्धा ऍड केलेला आहे. आपण बघतोय की 4 मेथड्स आहेत, पण प्रत्येक मेथड म्हणजे M1 पासून ते M4 पर्यंत एक एक काहीतरी ऍड होत गेलेला आहे मनी सप्लायला काउंट करण्यासाठी. ओके, मग थर्ड M3 मध्ये काय काय काउंट केलंय? M1 प्लस नेट टाइम डिपॉझिट इन्क्लुडिंग बँक्स, नेट टाइम डिपॉझिट इन्क्लुडिंग बँक केलेलं आहे. याच्यामध्ये सुद्धा सेव्हिंग्स घेतलेले नाहीत. ओके, ह्यांनी फक्त M1 आणि नेट टाइम डिपॉझिट घेतलेलं आहे M3 मध्ये. The final measure of money supply include under RBI guidelines accumulates post office savings deposits and the total deposit except those from national savings certificate. ओके, याच्यामध्ये तर सगळंच इन्क्लूड केलेले, सेव्हिंग्स पण आणि M3 मध्ये जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या इन्क्लूड केलेल्या आहेत. फक्त काय सोडलेलं आहे? नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स मधले जे डिपॉझिट्स आहेत ते फक्त याच्यामध्ये इन्क्लूड केलेले नाहीयेत. डिपॉझिट्स मेड विथ पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स इन्स्टिट्यूट ह्या सुद्धा याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. M3 प्लस हे is equal to M4. हा झाला fourth measure. Okay, the concept of money supply still has certain elements that need to be explored. याच्यामध्ये आणखीन काही पॉइंट्स असे आहेत जे मनी सप्लाय मध्ये घेतले पाहिजेत. This mainly include figuring out what can be treated as money and what can't. तर पण ते कशामुळे राहिलेत इन्क्लूड करायचे की कुठला पैसा कन्सिडर करायचा आणि कुठला नाही करायचा हे अजून ठरवायचं आहे किंवा ते फिगर आउट करणं खूप कठीण जात आहे. यासाठी ते क्रायटेरिया जे आहेत, एलिमेंट्स जे आहेत ते ह्याच्यामध्ये आपण एक्सप्लोर करत नाही. फॉर एक्झाम्पल कमर्शियल बँक फिक्स डिपॉझिट्स आर नॉट ट्रीटेड एज मनी. आता फिक्स डिपॉझिट जे आहेत ते आपण वापर करत नाही किंवा त्याचा वापर करता येणार नाही मार्केटमध्ये, म्हणून त्याला आपण काय मनी कन्सिडर करत नाही. म्हणून या 4 टाईपमध्ये किंवा मेथडमध्ये मनी सप्लाय काउंट करण्यासाठी याच्यामध्ये त्याचा समावेश केलेला नाहीये. अंडर मनी सप्लाय इन कॉन्स्टॅक्ट द सेव्हिंग डिपॉझिट मेड अंडर द पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स बँक cannot counted as money because they lack exchange via check and face no liquidity. तर याच्यामध्ये लिक्विडिटी नाहीये. बँक ऑफिस पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स बँक्स मध्ये काही एक्सचेंज पण नाही होत आहे किंवा चेकनी सुद्धा त्याच्यामध्ये काय होऊ शकत नाही. अशा प्रकारच्या सेव्हिंग्सला मग काय म्हणायचं? हा एक एक्झाम्पल दिलेले त्यांनी. याच्यामध्ये लिक्विडिटी नाहीये जास्त, म्हणून हे सुद्धा आपण काही मेथड्स मध्ये याला एक्सक्लूड करण्यात आलेलं आहे असं म्हणणं आहे. ओके, तर समजले या 4 मेथड मनी सप्लायच्या खूप महत्वाच्या आहेत. प्रत्येक एक्झाम मध्ये याच्यावरती एक तरी क्वेश्चन येतो. त्याच्यामुळे हे 4 मेजर्स आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. M1, M2, M3, M4. ओके, thus M1 is the most liquid measure of money supply. आणि सगळ्यात जास्त लिक्विड म्हणजे काय म्हणतात वापरत येणारा मेजर जे आहे ते M1 आहे, मनी सप्लाय, ॲज इट ओनली इन्क्लूड्स करन्सी अँड डिमांड डिपॉझिट. कारण याच्यामध्ये फक्त करन्सी आणि डिमांड डिपॉझिट इन्क्लूड केलेलं आहे. द M1 अँड M2 आर कन्सिडर नॅरो मनी सप्लाय मेजर्स. तर याच्यामध्ये M1 आणि M2 हे कसे आहेत? नॅरो मनी सप्लाय म्हणजे कमी मनी सप्लाय करणारे मेजर्स आहेत. तर M3 आणि M4 मेजर्स आर ब्रॉड मनी बाय इन्क्लुडिंग अदर फॉर्म्स ऑफ सेव्हिंग. तर का हे सुद्धा रिझन दिलेलं आहे. M3 आणि M4 कसे आहेत? ब्रॉड मनी मेजर्स आहेत आणि M1 M2 हे नॅरो मनी सप्लाय मेजर्स आहेत. का? त्याच्यामध्ये जास्त डिपॉझिट्स किंवा मनी हे काउंट केले जात नाहीत, पण M3 आणि M4 मध्ये मात्र बरेचसे फॉर्म्स सेव्हिंग्सचे वेगवेगळे रूपांमध्ये ह्याच्यामध्ये ऍडिशन केलं जातं, काउंट केलं जातं. म्हणून M3 आणि M4 हे ब्रॉड मनी आहेत, ब्रॉड मनी सप्लायर मेजर आहेत. आणि नॅरो मनी सप्लायर्स कुठले आहेत? M1 आणि M2. एका एक्झाम मध्ये क्वेश्चन आला होता M2 आणि M1 हे कसे मनी सप्लाय मेजर्स आहेत, तर ते नॅरो मनी सप्लाय मेजर्स आहेत. ओके, याच्यावरती या कन्सेप्टवरती असे छोटे छोटे क्वेश्चन देखील रेडी होतात, तयार होतात. तर आपली एखादा कन्सेप्ट क्लिअर झाली तर तुम्ही त्याच्यावरचा कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन तुम्ही लगेच सॉल्व्ह करू शकता. ओके, तर अशा प्रकारे आजच्या सेशन मध्ये आपण काय बघितलेलं आहे? व्हॉट इज मनी, मनीचे त्याच्यानंतर मनी सप्लाय म्हणजे काय, मनी सप्लाय मध्ये कोणते कॉम्पोनंट्स आहेत, त्याच्यानंतर मनी कंपोनेंट मेजर्स बघितले मनी सप्लायचे,
मेजर्स जे होते M1, M2, M3, M4. ओके, अजून मनी सप्लायचा परिणाम बघितला कशावरती, इकॉनॉमीवरती किंवा मार्केटवरती. तर आजच्या सेशन मधला आपला मनी सप्लाय हा सेशन इथे कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट सेशन मध्ये याच युनिट वरचा नेक्स्ट टॉपिक बघायचा आहे. आजच्या सेशन साठी धन्यवाद.